या दोघांचा क्लास अप्रतिम राहिलाय बॅटिंगमध्ये आणि गोलंदाजीमध्ये लोकेश. आज मात्र बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, एकापेक्षा एक भारी मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. सामना बरोबरीचा समांतर क्रिकेट, आणि जेव्हा जेव्हा होतं समांतर क्रिकेट तेव्हा तेव्हा ते बघायला आवडतं क्रिकेट, आणि तेच क्रिकेट पाहायला मिळत आहे. तिसरा दिवस पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. ऑनलाईनचे श्रोते वॉच करत आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. कपिलजी पाटील आणि मेहुल पाटील ही जोडी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. अनुरागजी चव्हाण, काल कपिलजी पाटील यांना देखील आपण बघितलं होतं, आणि अनुरागजी चव्हाण आहेत आमचे कॅमेरामॅन. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पंताने दिलंय ग्रीन सिग्नल. तिसरा दिवस मॅच लावते सुरुवात. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल डॉट. लोकेशची स्पेशालिटी राहिलेली आहे गोलंदाजीमध्ये, तो इकॉनॉमिकल राहतो, आणि सुरुवात त्यांनी योग्य केली. पॉईंट्स टेबल पहिला क्रमांक किंग शिवाजी, 4 पैकी 4 सामने जिंकलेत, 8 गुण. दुसरा क्रमांक मोरिया ग्रुप खर्शेद. म्हणजेच काय तर आता आहे खरी काटेकी टक्कर. दोन्ही अनबिटन टीम आहेत. जो संघ सामना जिंकेल तो होईल टेबल टॉपर, तो होईल क्वालिफाय. चांगला बॉल योग्य अनुषंगाने यावेळेस पाहायला मिळालाय. हा देखील बॉल अप्रतिम. काय कमालीची गोलंदाजी करताना हा गोलंदाज लोकेश बसवत, किंग शिवाजी टीमचा स्टार आयकॉन प्लेयर, आणि त्याच्यासमोर बॅटिंग करणं सोपं नाही आहे. 4 बॉल अनप्लेबल. उत्तर नाही आहे बॅटरकडे. हा बॉल खोलात टाकला होता. एक धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण झाली. आतापर्यंत आपण जर बघितलं तर बॅटिंग रँकवरती सूरज आहे 97 धावा, राम गहला आहेत दुसऱ्या क्रमांकावरती 91, लोकेश बसवत किंग शिवाजी 83 धावा, क्षितिज आहे 81 धावा. आणि गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या क्रमांकात 10 विकेटसहित अनिकेत आहे, मोरिया ग्रुप खर्शेद अनिकेत तांबडी. दुसऱ्या क्रमांकात सूर्य आहे 9 विकेट्स, पियुष तांबडी. तिसऱ्या क्रमांकात 7 आणि अस्मित सुतार 6 विकेट्स. अशा अनुषंगाने हे रँकर पाहायला मिळत आहेत. बॅटर आणि बॉलर षटक क्रमांक 1 झालाय कंप्लीट, आणि धावफलकावरती फक्त एकच धाव. अनिकेतजी काकडे. लॉफ्ट केलं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, एकदा मिळाली. नैतिक भंडारी या बॉलरने सर्वांनाच प्रभावित केलंय, ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतो, आणि तो आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी किंग शिवाजी या टीमचा एक चांगला हुकमी एक्का. उगम समोर आहे, यावेळी चांगला बॉल त्याच्या विरोधामध्ये हाताळणी करताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ टेबल टॉपर आहेत. बाजी कोड मारेल किंग शिवाजी की मोरिया ग्रुप खर्शेद. यानंतर एकलव्य आणि वांदिवली मैत्री ग्रुपचा सामना. आदरणीय गोपीनाथजी वनगा साहेबांचं आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पुन्हा एक चांगला बॉल बघा. 1-0-0 हा 100 नंबर लागलाय. हेल्पलाईन नंबर आहे पोलिसांचा 100, आणि तोच धावफलकावरती राहिलाय.
चांगली बॉलिंग. किंग शिवाजी संघ हावी ठरलाय. फुल टॉस बॉल, हा देखील बॉल ग्राउंडेड आहे. राम गहला डीपमध्ये आहेत, म्हणजेच एकच धाव पुन्हा मिळाली. 3 धावा धाव फलकावरती. म्हणून म्हणतात ना, जीवनाचे 3 मंत्र काय, तर आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधात उत्तर देऊ नका. तोच 3चा आकडा स्कोर कार्डवरती. क्षितिज राहिलाय, हा देखील बॅटर रँकवरती आहे, रँक 3. ऑन साईडला उडवले बॉलला, फिल्डर आहेत आणि त्याने हा झेल सोडलाय. क्षितिजचा झेल सोडणं म्हणजेच काय, येणाऱ्या चेंडूंवरती गोलंदाजांचा कर्दन काळ. झेल घ्यावे लागतात, कॅचेस पकडावे लागतात, परंतु हा झेल सुटलाय. 4 धावा लागल्या धाव फलकावरती. नैतिकने एक संधी उपलब्ध करून दिली होती आणि आता अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मधील आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. नैतिक भंडारी 93 नंबर जर्सी नंबर. प्रभावशील नेतृत्व त्याचं राहिलंय गोलंदाजीमध्ये. समोर उगम आहे, थोडं स्ट्रगल जरूर राहिले 2 बॅटरचं, परंतु म्हणतात ना, स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि ते करावं लागतं. अंतिम बॉल, हा देखील चेंडू चांगला राहिलाय. 2 षटकानंतर फक्त 4 धावा. मोरिया ग्रुप खर्शेद. लोकेश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने षटक क्रमांक 1 मध्ये क्षितिज विरोधात तब्बल 4 बॉल डॉट हाताळले होते आणि त्यानंतर एकदा मिळाली. म्हणजेच काय, क्षितिज 7 बॉलमध्ये 3 धावसंख्येवरती खेळतोय. 4च धावा आहेत 2 ओव्हर नंतर. लोकेश उडवले बॉलला, फटका चांगला आहे स्ट्रेटला, ग्रेट स्ट्रेट आणि हा बॉल चाललाय 4 धावांसाठी. VVV KPL चौकार 4. बघा, ही संधी आहे सेकंड लाईफ मध्ये बॅटिंग. काल अशाच अनुषंगाने ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये झेल सुटला केतन मात्रेचा, वाकळणचा वंडर बॉय, टेनिस क्रिकेटचा बादशाह आणि त्याने त्यानंतर 40 धावा करून सामना फिनिश केला. म्हणजे झेल कधी सोडायचा नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 9 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ होतोय. लोकेश पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन, 3रा बॉल या ओव्हरचा. कमी गतीने त्याच्यावरती केले आक्रमण. उगमचा वार आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन पार. हा येतोय VVV KPL चौकार 4. दोन्ही फलंदाजांनी चौकार लगावला या बॉलचा. आपण बघितलं तर खेळ, पहिला चौकार, दुसरा 1, पुन्हा चौकार. हा फटका उंच गेलाय. निनाल गहला डीप मध्ये आहे आणि निनाल कडून चुकी होणार नाही. त्याने टिपला हा उत्कृष्ट झेल आणि संपलाय उगम जाधवचा खेळ.
लोकेशने विकेटने कमबॅक केलंय. अनिकेत आलाय, नवीन बॅटर अनिकेत तांबडी, तिसरा क्रमांक. मोरिया ग्रुप करशेट टीमच्या माध्यमातून तो आलाय. चांगला प्रहार ऑन साईडला केलाय. राम आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग, एक धाव. टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. आदरणीय सन्माननीय अमितजी चापके साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. त्यांच्या माध्यमातून या मैदानाकरता खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आपलं हार्दिक स्वागत. चांगला बॉल, योग्य अनुषंगाने हा बॉल राहिलाय. गोलंदाज लोकेशचा आणि लोकेशने षटक कंप्लीट केलंय. टीमची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 14 धावा, 1 विकेट. आई माझी पहिले मानाची. थँक्यू. आई एकविराईचं गीत आता सर्वांना वेध लागलाय. 25 मार्च 26 मार्च जत्रा आई एकविराईची. लोकेशने काय झेल घेतलाय बघा. बाउंड्री लाईनवरून ते आतमध्ये आले 30th सर्कलमध्ये आणि त्याने हा अविश्वसनीय झेल परिपूर्ण केलाय. कॅच ऑफ द मॅच. आणि आता रुपेश तांबडी येतोय. या स्पर्धेचे आयोजक सदस्य आहेत आणि यंदाचा हंगाम रुपेशने आपल्या नावी केलाय. म्हणजेच काय, षटकारांचा बादशहा रुपेश तांबडी तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज तो चांगली कामगिरी करतोय. चांगला फटकार ड्राईव्ह राहिलाय. 1 धाव आणि रुपेशचा अकाउंट ओपन झाला. एका धाब्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 15 रन्स. नैतिकची गोलंदाजी अप्रतिम राहिले या मॅचमध्ये. किंग शिवाजी टीमच्या माध्यमातून आता क्षितिज ज्याला एक जीवदान मिळालंय आणि त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 50 पार धावसंख्या न्यावी लागेल. कमी गतीचा बॉल पाहिलं होतं आणि त्यानंतर हा प्रहार केलाय. ग्राउंड स्ट्रोक आहे. लोकेश बॅकअपसाठी आलाय आणि तत्पूर्वी 2 धावा क्षितिज परिपूर्ण करतोय. टीमची धावसंख्या 17. 17 रन्स. 2 गडी बाद होताना पाहायला मिळालेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. पहिला बॉल विकेटने सुरुवात, दुसरा बॉल 1 आणि तिसरा बॉल 2. नैतिक भंडारी फुलटॉस बॉल सरळ उडवलंय. निनाल 1 हँडेडली बॉलला फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग. 1च धाव, 18 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ होतोय आणि आता मात्र रुपेश तांबडी ज्याच्याकडे खूप हाय स्कोरिंग फटके आहेत, म्हणजे षटकार चौकार.
आणि ते तो इझिली खेळू शकतो, परंतु यावेळेस सिच्युएशन वेगळी आहे आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपला खेळ हा आपल्याला बदलावा लागतो. बॉल पाठीमागे चालला आहे. सीतारामची बसवस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलला फील्ड केलं, एक धाव मिळाली. टीमची धावसंख्या मोरिया ग्रुप खर्शेद या संघाची 19 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4चा आणि नैतिकच्या स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. चांगला बॉल, चेंडू खाली राहिला होता आणि अशा अनुषंगाने 4 षटकं झालीत कंप्लीट. 19 धावा आणि 2 गडी बाद. रुपेश, का म्हटलं होतं रुपेशकडे षटकारांचे फटके आहेत आणि तो षटकार आलाय, पहिला सिक्सर या मॅचचा. स्कोर moves on 25. हा चांगला बॉल थोडासा बाहेर ठेवला होता हा चेंडू आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर एक धाव मिळाली. टीमची धावसंख्या 26 वर जाऊन पोचली गेली. 26 रन्स. अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहू शकाल पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुढील बॉल घेऊन निनाल गहला, सरळ उडवलंय, क्षितिजचा वार, बॉल जाईल 1 बाउंड, 4 चौकार. हा चांगला बॉल निनालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. आणखीन एक खोलात टाकलाय, यॉर्करचा प्रयोग राहिलाय, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. हा चांगला बॉल, निनालचाही कमबॅक राहिलाय. लगातार दुसरा बॉल त्याच्या माध्यमातून डॉटचा राहिलाय. 30 धावा आहे धावफलकावरती. 5वं षटक आणि 5 चेंडूचा खेळ होतोय. क्षितिजने आत्तापर्यंत धावा केल्यात 15, रुपेशने धावा केल्यात 9. मोरिया ग्रुप खर्च टीम साडी. हा बॉल चांगल्या अनुषंगाने खेळलेत. बिटवीन द गॅप हा बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतील, परंतु बॉल थांबेल का? उत्तर आहे नाही. बॉल 4 धावीन साडे. धावसंख्या 34, 34. माझे मनानं भरली सखवली, कागो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरली सखवली.
सामना आपण पाहतायत मोरिया ग्रुप खर्शेद आदरणीय सागरजी तांबडी साहेब आणि अभिनाजी तानवा साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूनं किंग शिवाजी आदरणीय सनीजी दळवी सरांचा संघ, हे दोन संघ खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागील षटकामध्ये धावा आल्यात, दोन चौकार आले, एक षटकार आले, 15 धावा आल्यात आणि या जर ओव्हरमध्येही 15 धावा आल्या तर 50 धावा होऊ शकत आहेत. एक हेल्दी टोटल लढण्यासाठी आपल्या टीमला रुपेशकडून अपेक्षा आहेत. सनी दळवी स्वतः टीमचे ऑनर ते आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6वा आणि अंतिम षटक, पहिला बॉल. आज चेंडूला फिरवलंय, बाहेर काढलंय, चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता राहिली. पहिला चेंडू सनीच्या माध्यमातून शॉर्ट रनअप आहे. पुन्हा पुढील बॉल पुढे येऊन सरळ यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्ट्रेट केलंय, स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा एकच धाव मिळाली. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. चला एकलव्य टीमचे कॅप्टन आणि वांदिवली मैत्री ग्रुप टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय इनिंग ब्रेकमध्ये. 35 धाव फलकावरती, 2 गडी बाद. सनी दळवी समोर क्षितिज बसवत. पुन्हा चांगला बॉल, थोडासा बाहेर ठेवला होता हा देखील बॉल. बॅकअप जरूर मिळालं, अन्यथा हा चौकार गेला असता. 2 धावा, धावसंख्या 37. मोरिया ग्रुप खर्शेद हा संघ प्रथम फलंदाजी करताना. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि क्षितिज ओपनिंगचा बॅटर आहे, तो ऑन स्ट्राईक. चांगला प्रहार केलाय, फिल्डर आलेत, प्रयत्न चांगले राहिले परंतु झेल सुटला आणि त्यानंतर क्षितिजला मिळत आहेत 2 धावा. टीमची धावसंख्या 39. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 6च्या माध्यमातून 5वा बॉल. ऑन साईडला उडवले बॉलला, डीप मध्ये आहेत फिल्डर परंतु चुकी झाली, चुकीला माफी नाही. हा येतोय षटकार 6.
चला आपण टॉसकडे वळणार आहोत. सामना क्रमांक 2 एकलव्य आणि वांदिवली मैत्री ग्रुप. टॉस आपण करतोय सन्माननीय प्रमोदजी बसवत साहेबांच्या शुभ हस्ते. वांदिवली मैत्री ग्रुप आणि एकलव्य. चॉईस देऊया प्रथमतः दोन्ही संघांना आपण. आणि चॉईस एकलव्य टीमने जिंकलेले आहे. सूर्या कॉल करतील. हेडीच कॉल सूर्याने केलाय आणि हेड येतोय. धन्यवाद प्रमोदजी बसवत साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय. सूर्या टॉस जिंकला आणि तुझा निर्णय या मॅचसाठी. फिल्डिंग राहील. नक्कीच जरूर. मागील 2 दिवस खराब केलं आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षण करायचंय. समोरचा संघ आहे वांदिवली मैत्री ग्रुप आणि या 6 ओव्हरमध्ये काय रणनीती असेल? 50+. आणि आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून जे नियोजन केलंय आमच्या आयोजकांविषयी आपण काय म्हणाल? खूप चांगलं केलं नियोजन. ओके, थँक्यू व्हेरी मच. ते सूर्या जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूने प्रफुल. प्रथम बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत आणि काही चाललं माइंडमध्ये की धावसंख्या आम्हाला करावी लागेल 60+. आणि त्यासाठी तुमचे बॅटर कोण आहेत त्यांची नावं? अमित बसवत, अमोल गाला. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय एकलव्य टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. शॉट ऑन जाब केलं या बॉलला. राम गहला यांच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. VVV KPL चौकार. ब्रँडेड 4 रन्स. थ्री बॅटर आहेत. सर्वाधिक धावा करणारे फलंदाज. चांगला बॉल आणि यावेळेस सन्मान दिला गेला. अच्छे गेंदों का सम्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. तेच केलंय रामने.
उगमचा बॉल त्याच्यावर केले आक्रमण आणि बॉलला पाठवलंय लांब 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 षटकार 6. उडगोमू मावळ आयला मावळ घेऊन का भाजाऱ्याला उडगोमू मावळ आयला मावळ घेऊन का भाजाऱ्याला चौदा धाव फलकावरती खूप चांगली बॅटिंग रामच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस ऑन स्ट्राईक लोकेश बसवत. षटक क्रमांक 2 अनिकेत तांबडीला इंट्रोड्यूस केलं आहे. अनिकेतची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे मागील 2 दिवस. त्याचाही खेळ असोयक राहिला आहे. वेलकम तुषारचे भोईर, आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. तुषार मंडप अँड डेकोरेटेडचे ऑनर. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज अनिकेत तांबडी. चेंडू अगदी खाली राहिला होता आणि म्हणूनच हा बॉल येते डॉट. लोकेश आहे ऑन स्ट्राईक बॅटर. खूप चांगली बॅटिंग लोकेशने केले आणि म्हणजेच काय तर लोकेश आणि राम गला हे आत्तापर्यंत टॉप 5 मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक धावा. सूरज आहे पहिल्या क्रमांकावरती. सूरज शेलार. चांगला बॉल. अनिकेत. लक्ष छोटं आहे परंतु मी लढणार मैदानाच्या आतमध्ये आणि तेच तो करतोय. फुलटच बॉल पाहायला मिळतोय आणि यावेळेस गॅपमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वांदिवली वाकडी वस्त्रोली खर्षद प्रीमियर लीग चौकार. एक धाव लोकेश परिपूर्ण करतोय या चेंडूवरती. टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली. 19 धावा. तुषारजी पडबोले साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की धावसंख्या 19. फुलटॉस बॉल सोडणार नाहीयेत हा बॉल आणि बॉल चाललाय. षटकारांसाठी राम आणि लोकेशची A1 जोडी आहे. काय बॅटिंग सुरू आहे. हा बघा हा चेंडू होता ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल आणि उडवलं बॉलला ऑन साईडला आणि त्यानंतर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. अंबुजा सिमेंट का जोड है आसानी से टूटेगा नहीं और आसानी से झुकेगा नहीं. हे ओपनिंग पेयर. हा चांगला बॉल. अनिकेतचाही खेळ चांगला राहिला आहे. काल 4 बॉल 4 लगातार षटकार. त्याने धावा केला 49 आपल्या टीमसाठी. म्हणजेच काय हा देखील बॉलर चांगल्या लयमध्ये आहे परंतु समोर हे 2 बॅटर आहेत. आता टीमची धावसंख्या 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती म्हणजेच अर्धा पल्ला पार इझिली झालाय. जो जिंकेल तो क्वालिफाय पक्क करेल 10 पॉईंट्सने या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 पॉईंट्स घ्या. क्वालिफिकेशन पक्क करा. आपल्या टीमसमोर क्यू लावा आणि ते क्यू लावण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल दोन्ही टीमला. बघूया कोणता संघ प्रथमतः क्वालिफाय करतोय. वांदिवली वाकडी वस्त्रोली खर्षद प्रीमियर लीगमध्ये ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आहे सर्व असं हे पहिलं पर्व. 26 धावा धावफलकावरती. आता उगम आलाय पुन्हा एकदा
उगमला येथून जर हा सामना जिंकायचा असेल तर हे 2 विकेट्स घ्यावेच लागतील आणि त्यासाठी मात्र चांगले बॉल प्रोड्यूस करावे लागतील. नवीन बॉलची उत्क्रांती त्याला करावी लागेल. 26 धाबा धावफलकावरती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. प्लेईंग अवे फ्रॉम दी बॉडी. एक धाव रुपेशचं बॅकअप राहिलंय. 27 धाबा धावफलकावरती 27 रन्स. सुरुवात चांगली आहे, सुरुवात मजबूत आहे, सुरुवात दमदार आहे. किंग शिवाजी टीमची ठाटात सुरुवात, जोमात सुरुवात, झकास सुरुवात. रितेश देशमुख सरांच्या भाषेत लय भारी सुरुवात आणि जी24च्या भाषेमध्ये एक पाऊल पुढे सुरुवात. हा देखील बॉल निर्धाव राहिलाय. उगमचा बॉल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये उगमच्या माध्यमातून पाहायला मिळते. लढवय्या भूमिका कशी असावी, ज्याप्रमाणे भूमिका राहिली होती बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे यांची की मरलो तरी बेहत्तर, आम्ही लढणार स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांसाठी. हात तुटला तरी चालेल, धड तुटलं तरी चालेल, परंतु शत्रूला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. त्याच पद्धतीने हा खेळ उगमच्या माध्यमातून. हा फटका चांगला राहिलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. एक धाव मिळाली. फील्ड झाला बॉल. एकच धाव मिळते. 28 धावा धावफलकावर 28 रन्स. 4 बॉलमध्ये 2च धावा दिल्यात. चांगली बॉलिंग आत्तापर्यंत या 4 बॉलमध्ये, परंतु यावेळेस राम कहला आहेत. खूप चांगल्या फॉर्ममध्ये ते बॅटिंग करतायत. यावेळेस बघा ऑफ साईडला बॉलला पीक केलं आणि टिक केलं. षटकार. थँक्यू. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असा सामना पाहायला मिळतोय. एक धाव अनिकेत हा गोलंदाज राहिलाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक धाव. 35 धावा धावफलकावरती. इथून 13 धाब्यांची गरज. हा फटका फसलाय उगम, परंतु उगमकडून चुकी झाली. हे फार कमी प्रमाणामध्ये आपण बघितलं की उगम देखील झेल सोडतो. थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह त्याची पाहायला मिळाली. क्रिकेट आहे, पार्ट ऑफ द गेम आहे. मोठमोठ्या क्रिकेटपटून देखील झेल सोडलेत, मग त्यामध्ये आपण कोणाचंही नाव घेऊ शकतोय. हा बॉल
एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न अनिकेतचा राहिला होता आणि म्हणूनचा बॉल वाईटचा राहिला आहे. वाईटच्या माध्यमातून 2 धावा आणि टीमची धावसंख्या 38. आता 15 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. राम गहला चांगली बॅटिंग, 3 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून ते खेळत आहेत वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती 11 बॉलमध्ये. आणि यावेळी सुखच्या फटक्यात कन्वर्ट केले बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा बॉल चाललाय डीप मिड विकेटला. चौकारांसाठी 4 धाब्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 रन्स, 42 धाबा धावफलकावरती आणि आता फक्त 6 धाब्यांची गरज. अनिकेत तांबडी या गोलंदाज आणि त्याच्यावरती हा चौकार पाहायला मिळाला आहे. राम गहलाच्या माध्यमातून पुन्हा एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. धावांची रन मशीन म्हणजेच राम गहला. पुन्हा एकदा फुलर लेन बॉल होता आणि हा देखील बॉल स्क्वेअर लेगकडे पाठवला गेलाय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. आता 13 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. लोकेश बसवत यावेळेस पाहायला मिळतोय टीमचा स्टार आयकॉन खेळाडू किंग शिवाजी टीमच्या माध्यमातून. चांगला खेळ राहिलाय. अनबीटन हा संघ आहे, दोन्ही संघ अनबीटन आहेत, परंतु यावेळेस एक संघ डेफिनेटली हारणार. ज्याप्रमाणे आपण पाहिलं एका मॅनात एकच तलवार राहू शकते, त्याच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानामध्ये 2 पैकी एकच टीम जिंकू शकते. हेड अँड टेल प्रमाणे हार आणि जीत, विन अँड लॉस्ट हे 2 पार्ट आहेत एका खेळाचे. तिसरी संभाव्यता येते ती टायची आणि यावेळी षटक संपलंय. आता 12 बॉल 4ची गरज. DJ Jagged in the mix. Thank you. क्षितिज बसवत आलाय 5व्या ओव्हरमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आणि लेग कटरचा वापर केला होता. 1 धाव लोकेश या ठिकाणी परिपूर्ण करतोय. चांगली पार्टनरशिप देखील पहिल्या विकेटसाठी राहिली गेली. 46 धाब्यांची पहिल्या विकेटसाठी नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद अशा अनुषंगाने. यावेळेस दांडी गोल, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. आता दारूला सोडाला आमचे कमराला गोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमराला गोडाला. नैतिक आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी. फक्त 2 धाब्यांची गरज. आणि यावेळेस धावबाद नैतिक.
आणि हा सामना संपला या ठिकाणी. जिंकलाय सामना किंग शिवाजी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. रन चेस अप्रतिम पद्धतीने राहिलाय आणि हा सामना जिंकलाय. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर शेतीने धावा केल्या होत्या. टीमसाठी 31 धावेची खेळी त्यांनी केली होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं या धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता राम यांच्या माध्यमातून 30 धावा, लोकेशच्या माध्यमातून 11 आणि हा सामना जिंकलाय.